प्रेमाचा जाणवणारा ओलावा, हव्या-हव्याशा आनंददायी भावनांची निर्मिती आणि दुःखात पिसळ पाडणारी भावना म्हणजे मोहब्बत. पहिलं आकर्षण, मग प्रेम आणि त्यातून निर्माण होणारी आसक्ती, तिन्ही पवित्र भावनांच्या मिलापाला जेव्हा अपवित्र श्वापदाच्या विषामुळे डंख लागून न केलेल्या गुन्ह्याची गुन्ह्यात शिक्षा मिळते, तेव्हा कळते या कवी म्हणाला, सुना था मोहब्बत गुन्हा तो नहीं, फिर गुन्हा के बराबर सजा क्यों मिली. हा प्रश्न त्या गझलीमध्ये मांडावासा वाटतो आणि हीच गझल राहत फतेह अली खान यांच्या आवाजात संगीतबद्ध होऊन या प्रश्नाचं उत्तर देते की अरे, या सजेचं कारण दुसरे कोणी नसून ये मोहब्बत के दुश्मनों की एक चाल है. सुफी संत हफीज असं म्हणतात, प्रेमामुळे मिळणारं सुख किंवा प्रेमामुळे भोगावे लागणाऱ्या यातना हे प्रेम काय असतं हे शिकवतील. पण जरा जपून कर हं, कारण एकदा का मोहब्बत झाली ना की त्यातून सुटणं आणि संपवणं हे दोन्ही कठीण होऊन बसतं. म्हणून विविध चंद्र असं लिहितात की जब तक ख्वाब में मुझसे मिलने का जी करे तो दबे पावाना, यहाँ मोहब्बत के दुश्मन चाल चलाने तैयार बैठे हैं. मग दुश्मन आहे तरी कोण हे मांडण्यासाठी उभी आहे नमस्कार गायत्री देव विषय मांडते, ये मोहब्बत के दुश्मनों की एक चाल है. प्रेमाच्या विरोधात उभे राहणारे सगळेच मला मोहब्बत के दुश्मन वाटतात. तुला जे हवंय ते जर मिळत नसेल तर माझ्याकडे ये, मिळवून देतो. ही शूरबुद्धी निर्माण करणं ही सुद्धा दुश्मनाचीच एक चाल. जो संघर्ष शांततेच्या मार्गाने न सोडवता हिंसेचा स्वीकारणाऱ्या इस्रायल पॅलेस्टाईन युद्धामुळे शटबंद करून हात घेणाऱ्या लहानग्यांच्या डोळ्यात भीती निर्माण करणारे मला मोहब्बत के दुश्मन वाटतात. गॉड्स ओन कंट्री असणाऱ्या केरळ राज्यात गर्भात हत्तीला अनेक फटाके खाऊ घालणाऱ्या समकंटकांची विकृती मला मोहब्बत के दुश्मन वाटते. विद्रोह, अनैतिकता यांचं प्रदर्शन मांडणारी अॅनिमल सारख्या चित्रपटांची निर्मिती मला मोहब्बत के दुश्मन वाटते. कमी नको, टॉक्सिक होत आहे असं म्हणत ग्रीन फ्लॅग आणि रेड फ्लॅग मध्ये आपली साथीदाराला तोलणारी माझी पिढी मला मोहब्बत की दुश्मन वाटते. परत प्रेमासारख्या पवित्र भावनेला आव्हान देणारी वन नाईट स्टँड, साईड चिक प्रसिद्ध होणारी संस्कृती देखील मला मोहब्बत की दुश्मनच वाटते. लाओ त्सू हा त्याचे ताओ ते चीन या पुस्तकात असं लिहितो की आपण ज्याला दुश्मन समजतो त्याचे आपण देखील दुश्मनच असतो. हे वाक्य मला तितकंच समर्पक वाटतं, कारण कस्ते मृगाने मोहित करून लंकेशानं साधा भिक्षुकाचा वेश घेणं या दुश्मनाच्या चाली होत्या. पण त्याच रावणावर मन प्रेम करणाऱ्या मंदोदरीसाठी सीता देखील तिच्या मोहब्बतची दुश्मनच ठरली ना. आजच्या राजकारणात प्रेमाचा आणि एकतेचा गोडवा काहींना सहनच होत नाही. म्हणूनच ते समाजात विषमतांची वावटी उठवतात. जाती धर्मांच्या भिंतींमध्ये विभाजनांचे काटेरी कुंपणाचे अडथळे उभे केले जातात. कारण हा प्रयत्न नसून ये मोहब्बत के दुश्मनों की एक चाल है. प्रेमाचं इंद्रधनुष्य उभारणारी धर्म, जात, पंथ, प्रथा, परंपरा, लिंग आणि लैंगिकता या दुश्मनांवर मात करत करू मोहब्बत एवढी सरकार काय हिंमत असे नारे देत कायदा आणायला लावणारा हा एलजीबीटीक्यू समूह हा सरकारांनी प्रेमासाठी पुकारलेला बंड आहे असं म्हणणं मला वावगं वाटत नाही. मोहब्बत के दुश्मनांच्या विरोधात उभा राहणाऱ्या ब्लॅक लिव्ज मॅटर, फेमिनिस्ट मुवमेंट या चळवळीच्या लेबलीचे टी शर्ट्स बनवणारे हे मोठमोठाले राष्ट्रीय ब्रँड त्या कामगारांना दमडी सुद्धा देत नाहीत. त्यामुळे तेच हा त्यांची शिकार बनतात. म्हणजेच काय, मोहब्बत की दुश्मनाचे प्रदर्शन करणं ही दुश्मनाचीच एक चाल आहे. श्रद्धा वायकर पुढे करणाऱ्या त्या गुणाची मानसिकता मला मोहब्बत की दुश्मन की चाल है पासून ते मोहब्बत बीच की एक चाल है या विचारापर्यंत आणून सोडते. ब्रिटिश राज्यकर्त्यांनी मांडलेलं फोर्स राज्य करा हे धोरण असू देत की कोणत्याही मार्गाने जग जिंकू पाहणाऱ्या सिकंदराला अलेक्झांडर द ग्रेट अशा मानसिकतेत जगणारे आपण ही दुश्मनाची एक चाल हे या विवेकापासूनच दूर राहिलो. ह्या प्रेमाच्या विरोधकांचा शोध घेता घेता आरशाचा खेळ झाला आणि माझं प्रतिबिंब मला दिसलं की अरे, आपणही मोहब्बत की दुश्मनच होत की. द अर्थ इज माय मदर असे नारे देणारे आपण, या अधूनच्या नादात निसर्गाला त्रास देणारे मोहब्बत के दुश्मन तर आपणच होत. अर्ध्याची क्लिप मला दे, वाटून खाऊ अशी लहानपणी म्हणणारी भावंड, सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करा असे म्हणणारे मोहब्बत के दुश्मन तर आपणच होत ना. मंदिराच्या बाहेर 10 रुपयाचं फूल विकणाऱ्या ताईला झिडकारून मंदिरात 100च्या नोटांचा हार चढवीन अशी बोली लावणारे मोहब्बत के दुश्मन तर आपणच होत. म्हणजेच काय, भीती द्वेषाचे बोट पकडून मांडलेला दहशतवादाचे हा समोरपेक्षा आपण जिंकायचं की स्वतः शांत समाजाला शांत करायचं हे ज्याने त्याने ज्याचा त्याचा ठरवावं. म्हणूनच मुक्ताई संत ज्ञानेश्वरांना सांगतात, तरुण विश्वतारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. म्हणजे
ये मोहब्बत की दुश्मन की एक चाल है आणि या चालीपासून वाचायचं असेल तर एकच उत्तर आहे, मोहब्बत. धन्यवाद.